हे समी यार तुझं काय थांब ना जरा भानूकडे बघ ना किती घाबरली बिचारी हा सवय आहे का तिला या सगळ्याची भानू तू काय काळजी करू नको मी आहे ना आहे आम्ही सगळे भानू पण एवढा वेळ तू कुठे होतेस आणि अचानक कशी काय आली अरे आम्ही किती शोधलं तुला माहितीये हा हा मी तर पोलीस स्टेशन पण जाणार होतो म्हणजे शोधायला म्हणून अहो वहिनी काय माहित नाही आम्ही आलो तेव्हा मोहन इथे बेशुद्ध पडला होता अहो अहो काय झालं अहो बघत काय बसत पाणी आणा ना पाणी आण पाणी पाणी अहो काय झालं सुचलं पाण्याचं आधी सुचलं पाहिजे होतं ना हो चष्मा काढतो ते पाणी तोंडावर मारलं ना ते लवकर पाणी द्या अहो काय झालं आला मोहन शुद्धीवर आला पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. सावकाश काय रे ते गळ्याला काय बांधलंयस ते काढ आधी पहिलं चक्कर येते काय येते नुसती ना तुझं काय ग कुठे 2 दिवस गायब झाली होतीस काय धर्मशाळा आहे का कधी यायला कधी जायला नाटकं चाललीत नुसती दोघांची मालक कसं वाटतंय बरं वाटतंय मालक सॉरी माझ्यामुळे तुम्हाला शॉक लागला अरे मोन्या तू तरी सांग कुठे होती शोभा कुठे नाही इथंच होत्या त्या बाहेर गेल्या आणि चुकल्या आणि भलतीकडेच गेल्या मगाशी पोलिसांनी आणून त्यांना सोडलं आओ पुन्हा खोटं बोलू नका मोन्या तू आता उगाच तिची बाजू घेऊ नको हा? शोभा मी कधी खोटं बोलतो का काय रे चक्कर येऊन कसा पडलास त्यामुळे ना आता आजीला विषय मिळाला आता सगळ्याला आता अख्ख्या चाळीला सांगणार आहे ती शोभा वहिनी ना मोहन दादा खायलाच देत नाही म्हणून चक्कर येऊन पडले ए तुझी नाटकं बंद करा आता तू काय उभी आहेस जा चहा कर तू काय बसून आहेस मोरीमध्ये भांडी पण किती पडली आहेत कोण घासणार चल भांडी घासून घे इकडे या काय करताय आओ आता तू माझा आवाज परत आला तुम्ही बोला अरे वा तुमचा आवाज माझा आवाज परत आला होय तुमचा आवाज बोला आओ भानू भानू अगं भानू कधी आलीस तू आणि होतीस कुठे अगं मला जसं कळलं तसं मार्केटहून तडक आलोय अगं बोल ना कुठे होतीस तू काय
काय झालं? तुम्ही असे गप्प का? अगं बोल ना. काही नाही सहज. भानू तू पण एक कमाल आहे मोन्या तुझी. तू पण भानूला आवाज काढायला शिकवलंस. मोन्या तू एक काम कर, तुम्ही दोघं मिळून ना मिमिक्रीचे क्लासेस सुरू करा. तर तू तिच्या आवाजात बोलतोय, ती तुझ्या आवाजात बोलते. क्या बात आहे मोन्या. ए मोन्या, फक्त माझ्यासाठी एकदम भानूचा आवाज काढून दाखव ना. अरे तिच्याकडे काय बघतोयस? ती काही बोलणार नाही तुला. प्लीज एकदा माझ्यासाठी प्लीज. ए मदन, आता बास झालं ना हे सगळं, प्लीज. किती वेळा तेच करायचं? ऐकलंस ना भानू? भानू, तुझा आवाज ऐकला ना की खूप बरं वाटतं. ते लाजली वाटतं. नवरीच्या सासूचा आवाज असा काय तू? तू असं काय करतेस? नोरी आणि सासूला शेंदूर खायला घातलं, तो एपिसोड बघितला नाहीस का? कुठे? ते मी दादांना चक्कर आली म्हणून खाली होते ना. तोच एपिसोड आहे, थांब ना जरा बघ ना. काय ग भानू? हा? आज एकदम शांत शांत. एरवी तर तुझी जीभ सुरू सुरू चालते. आज काय झालं? बोल ना. काय नाही असंच. अगो बाई, वहिनी वहिनी, भानू मोहन दादांच्या आवाजात बोलते. वहिनी वहिनी बघ, भानू. तुम्ही ऐकलं ना? भानू तुमच्या आवाजात बोलत होती. मग अशी जिन्यात पण बोलली. ऐकलं ना? हो, ऐकलं. तुम्ही काय ऐकते? माझ्या कानांनी मी काय ऐकते बाबा? वहिनी, शोभा वहिनी, शोभा वहिनी. काय चाललंय ग तुझं अंजे? स्वतः पण सिरियल बघत नाही, मला पण बघू देत नाही. गप्पा बस ना जरा. अहो, इथे आवाजाची आदला बदली झालीये. मोहन दादा भानूच्या आणि भानू मोहन दादांच्या आवाजात बोलतीये. गप जरा, मला सिरियल बघू दे. अहो, आधी घरात काय चाललंय ते बघा. अगं मोन्या, मस्करी करतोय तुझी. मोन्या, तुला सांगितलं ना भानूचा आवाज काढू नको म्हणून. मग शोभा, मी अंजलीची गंमत करत होतो. भानू, तू कधी आली? हे काय? हे काय आताच झाले? तुम्ही मालकाला नमस्कार करत होता ना केव्हा? काय ग भानू, कुठे न सांगता गेली होतीस? परत जर न सांगता गेलीस तर याद राख. ओय शोभती, जेवायला काय करू? शोभा, शोभा, जेवायला काहीतरी गोड करूया. हा कर. हा चालेल, करते. अंजली ताई, तुम्ही बी खाऊन जा. हा थांबा, थांब थांब थांब. शोभे, ए शोभे, ये. चहा घ्यायचा ना तुला? ये बस. चहाचा कसला घेऊन बसलीयस? बबीच्या घरी चोरी झालीये. चल लवकर. काय? हो, आता फोन आला होता बबीचा. काय काय गेलं चोरीला? अगं
पितळेची 2 भांडी आणि तांब्याचा तांब्या गेलाय ग. ए आई, एवढ्याशासाठी काय तिच्या घरी जायचं का? अगं तिच्या घरात एवढी भांडी आहेत ना की ते नाव कोऱ्याचं मशीनचं घेतलं ना तर भांड्याचं दुकान टाकेल ती. अगं चोरी झाल्यापासून तिची दातखिळ बसते. मला फोन केला ना तेव्हा सुद्धा तिची दातखिळ बसली होती. तुला सांगते शोभे, आजकाल कुणावर विश्वास ठेवायला नको ग बाई. अगं बबी सांगत होती तिच्याकडे कामाला जी बाई होती ना तिनं चोरी केलीये म्हणे. आपल्याला सुद्धा सांभाळून राहायला पाहिजे हिच्यापासून. हो काय आई, उगाच काहीतरी बोलू नको हं? आपल्याकडे असं काहीही होणार नाही. शोभे, उगाच इतक्या लवकर कुणावर विश्वास ठेवू नकोस. आई, 1 वर्ष झालं भानू आपल्याकडे काम करते. हो ग, बबीकडची बाई सुद्धा 2 वर्ष झाली तिच्याकडे काम करायला होती. अगं शोभे, माझं पाकिट चोरीला गेलं ग. असेल का तिथेच कुठेतरी? नाही ग, अगं मी इथेच वर ठेवलं होतं. हा, तिनं चोरला असणार. ही उभी होती ना इथं. मावशी उगाच माझ्यावर नाव घ्यायचं काम नाही हा. आई, असेल तिथेच बघ ना एकदा. अगं नाही ग बाई, इथंच ठेवलं होतं मी. काय आंधळी आहे का आता? मावशी पिशवीत बघा की असेल की तिकडं. आता पिशवीत कसा जाईल? वर ठेवलं होतं ना पिशवीच्या. अगं पण एकदा बघ तर, चुकून ठेवलं असेल. अगं पण नाही, मला माहिती आहे ना, मी पिशवीच्या वरच ठेवलं होतं. तर तू सांगतेस म्हणून. सापडलं ना पिशवीत? सांगत होती शोध म्हणून. तिथंच काम असणार ते, माहितीये मला. उगाच तिच्यावर संशय घेऊ नको हं? चल आता. काही नाही संशय. चल वरच. ए रुक, देख की गाड़ी नहीं चला सकता क्या? देख क्या कर दिया. माफ करा, खड्डा दिसला नाही हो. दिसला काय नाही, सगळे कपडे खराब केलेत ना माझे. माफ करा, माझी चूक झाली. सॉरी अहो, अशी कशी काय चूक झाली? सॉरी ताई, सॉरी. ताई, मी ताई दिसते मी? कुठल्या अँगल वरून ताई दिसते मी तुम्हाला? सगळा मूड खराब करून टाकला. आता मी काय करू का? कशी काय जाऊ इथून? पाहिजे, माफ करा, चूक झाली माझी. पण तुम्हाला हवं तिथे मी सोडतो पाहिजे तर स्कूटरवर. असं जाऊ का इंटरव्ह्यूला? असं सोडणार का? माझं घर पण इथून लांब आहे, नाही जाऊन चेंज करून आले असते परत. किती दिवसापासून ट्राय करते, तेव्हा जाऊन एक इंटरव्ह्यूचा कॉल आलाय मला. कसं घर चालवायचं मी? माझी आई आजारी असते, तिची औषधं असतात, ती कशी आणायची मी? कसा मिळणार आहे मला जॉब? कशी इंटरव्ह्यूला पोहोचणार आहे? आसपास कोणाचं घरही नाहीये जवळ की मी तिकडे जाऊन चेंज करून मग गेले असते. तुमचं घर कुठे आहे? मी जवळच राहतो इथे. जवळ राहता ना? हो. प्लीज तुम्ही मला घरी घेऊन चालाल का? मी चेंज करून मग इंटरव्ह्यूला जाऊ शकेन. हा, पण हो, असं काय करताय? तुमच्यामुळे माझे कपडे खराब झालेत ना. प्लीज जरा घेऊन चला ना मला. हा हा, ओ. चपला बाहेर. Oh, I forgot. चपला काढा. हा, चपला काढा आणि पाय पुसणीला पाय पुसून या.
What? पाय पुसणीला पाय 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 हा, या. Are you married? Yes, my wife. તમે એમના કરતા વધારે સરસ દેખો છો. હા सॉरी, तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त क्यूट दिसता. हो नाही नाही, शोभा सुंदर आहे, खूप छान आहे शोभा. शोभा? माय वाईफ. હું કેટલી ગાંડી છું. म्हणजे मला म्हणायचं मी किती वेडी आहे. हा आपण इतका वेळ एकत्र आलो आणि मी तुम्हाला नावच नाही विचारलं. तुम्हाला नाम શું છે? काय? हो, तुमचं नाव काय आहे? माझं नाव मोहन, मोहन म्हात्रे. मोहन. नाईस नेम. घरात अजून कोण कोण असतं? नाही, मी आणि माझी बायको. ते तर तिच्या मावशीकडे गेले, संध्याकाळपर्यंत परत येईल. अच्छा. नाईस. हो, पाणी. थँक्यू. बसा ना, बसा. हे असं? माफ करा, ते सॉरी, ते काय खड्ड्यात स्कूटरचं चाक गेलं तुमच्या अंगावर, चिखल उडला. सॉरी, व्हेरी सॉरी. मोहन, अरे तू घडी घडी सॉरी नाही बोल. हा, नाही, लक्षात नाही आलं. सॉरी. मी सॉरी नहीं म्हणणार आता. हा. अरे तू गाड़ी तो रोकी, मारी मदद तो की. મને ઘર લે આવ્યો. બહુ સારા માણસ છે. हो, काय खूप सारी माणसं होती तिकडे. सारी माणसं. हा, खूप सारी माणसं होती तिकडे आणि ती सगळी बघत होती आणि तुम्ही माझी मदत केली. म्हणून तो खूप चांगला माणूस आहे असं मला म्हणायचंय. सारा माणूस છે. कोण आहे? हो, हे सगळं माझ्या चुकीमुळे झालंय. म्हणजे मग काय झालं माहितीये का, मी म्हणून मग मी तिला घरी घेऊन आलो. मालक, कोणी काय बी बोललं ना तरी तुम्ही कसे आहेत ते मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही माणसांना ओळखण्यामध्ये चूक करू शकता, पण म्या नाही. मालक, म्या तुम्हाला ओळखते आणि म्या तिला बी चांगलंच ओळखलंय. म्हणजे मालक, मला तिची लक्षणं काही चांगली दिसत नाहीये. ती घरी येण्यामागे ना नक्कीच काहीतरी कारण आहे. अहो नाही नाही, त्या चांगल्या आहेत. अहो मालक, लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवण्याचे वेगळे. माझा अंदाज नाही चुकणार. काय माणसाचं मन चांगलं असलं ना की तो विश्वास ठेवतो. आमचे मालक तसेच आहेत, कोणाबद्दल कधी बी वाईट विचार करत नाही. पण इतका विश्वास ठीक नाही ना. हा, माझं नाव माहित नसताना तुम्ही मला घरी घेऊन आलात. अरे हो, या सगळ्या गडबडीत नावच विचारायचं राहिलं यांचं. नाव काय तुमचं? ची. हा, पुढे? क्या? नाही, ची पुढे. ची निकनेम छे ना, फक्त तेवढंच. ते ची. हा, हे असं कसं नाव आहे? तुमच्या कपड्यांसारखंच तुमचं नाव आहे. सुरुवातीच्या आधीच संपतात. Well, I like your sense of humor.
काय काय गरम हाय कुंकुम प्या हं? ती हट हं. प्लीज हे थंड करून दे ना काय मला इंटरव्ह्यूला जायचंय ना रे हा प्लीज दे ना फोन कर मारून प्लीज हा हो, प्लीज थांबा थांबा देतो. आता बघा पिऊन थंड आहे ना चूक केली यार मोन्यानं लई मोठी चूक केली नाहीतर काय डायरेक्ट घरी घेऊन आलो पण घरी घेऊन येतो काय यार डायरेक्ट बघ ना. अरे काय झालं? अरे काय सांगू तुला मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना वटवगळा आणि सागर तर जाळला नाही ना मग आम्ही तेवढे कम नशिबी का ए विधात्या तू एवढा कठोर का झाला अरे गप. टू बी नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन अशी थोबाडीत दे ना एक घे बस मदत मी सांगतो मोन्या आहे ना घरी एक पोरकी घेऊन आलाय पोरगी हा त्याच्या बुटीक मधली असेल ना? नाही 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 बुटीक मधली नाही मग काय? म्हणजे काय मी माझ्या डोळ्यात बघितलंय ना त्या मोन्याच्या स्कूटरवर बसली होती खांद्यावर हात पण ठेवला होता मग अरे इथे दुष्काळी जमिनीवर एक निवडून उगवत नाहीये आणि ह्या मोहण्याच्या मागे चाफा चमेली रे इथे माझे एक लग्न जमत नाहीये पण ह्या मोहण्या माझ्यात काय वाईट आहे काय वाईट आहे रे माझ्यात हं? काय काय वाईट आहे माझ्यात काय चांगलंय तुझ्यात हा? काय चांगलंय हे राहुल तू मित्र आहे ना माझा तू समजतो गमय जरा मित्र आहे माझा म्हणे काय वाईट आहे विचारतो अरे गप बसा ना. हे बघा आधी आपल्याला शोधावं लागेल हे प्रकरण नक्की आहे तरी काय. हा. आज चाळीत पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय. चाळीचा अध्यक्ष म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतोय आणि निषेध नंतर करूया आधी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे ना हा हा, हा. आपण आत्ताच्या आत्ता जायचं आणि विचारायचं का बुवा कोण आहे ती पोरगी नाव काय तिचं कुठे राहते सगळं विचारायचं आहे आपण हो आणि आम्हाला विचारल्याशिवाय तू कसं कोणाला आणू शकतो चाळीत हा, बरोबर आहे मदत सम्या चल आपण आत्ता जाऊन विचारू चल चल मदत, चल, चल, लवकर. विचारायला पाहिजे आणखी एक मिनिट वहिनी, एक मिनिट थांब. विचारतोस त्याला ये, ये, ये. विचारूनच येतो. विचारलं पाहिजे का नाही त्यांना? थांबा तुम्ही थांबा कुठं चाललात? पटकन जाऊन विचारून येतो ना काय ते कशाला ताप आलाय ना तुला? सात पसरण अच्छे. हा त्रास आहे एक काम करा तुम्ही दोघं खाली जा मी अंजू वर जाऊन घरी पडतो जरा कशाला? समीर भाऊजींच्या घरी आराम कर. हो खाली. जर समीर भाऊजींच्या घरी आराम कर म्हटलं ना. हो खाली. मी खाली या. हा, चल ना काहीच नाही चल चल मदन मदन चल चल ना या. हा अच्छ.
आता मीच मोहन दादांना जाऊन विचारते. मालक 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 तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मला माहिती तुम्ही काय बी चुकीचं नाही केलं आहे. अहो नाही, मी अंजलीशी बोलतो आणि तिचा माझ्याबद्दलचा आणि यांच्याबद्दलचा गैरसमज दूर करतो. आणि नाहीच जर का अंजलीची समजूत पटली तर मग निदान तिचे पैसे राहिले तेही तिला परत देऊन येतो. मालक काय शोधताय? पाकिट कुठे गेलं? इथे ठेवलं होतं ते. मालक तुम्ही इथंच ठेवलं होतं का? होय हो, मी इथेच ठेवून गेलो होतो पाकिट. तुला पैसे हवेत का? देऊ मी पैसे? नाही, पैसे नको आहेत मला. अहो काय आहे, त्या पाकिटात ना शोभाचा फोटो आहे म्हणून ते पाकिट महत्वाचं आहे. इथे बघा ना, इथे खाली पडलं असेल कुठेतरी. हो बघतो. हा मालक ठीक आहे. मी अंजलीला भेटून येतो आणि पैसे पण देऊन येतो तिचे. देऊन येतो. या घरात चोरण्यासारखं बरंच काय आहे, फक्त दाखवलं जात नाही. दिसत नाही अशा ठिकाणी लपवलं जात. तू नाही चोरू शकत. अच्छा, मला चॅलेंज. आय लाईक इट. आता बघ तुझ्या मालकाला मी कसं लुबाडते. या हातात ना जादू आहे. या हातात बी जादू आहे. कसला? ભાંડી ઘસાયचा? હું જો કેવી રીતે એનું બધું પછાઈ પાડું છું, तुला कळलं नसेल ना. मी म्हणाले आता बघ कसं सगळं लुबाडते ते. तारे जे करवू होय ते कर. ते भानूने याची ओळखी नथी. काय झालं? झटका लागला? मी म्हणाले ना तुम्हाला अजून ओळखत नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.